पाकिस्तान सोबतच ज्योती मल्होत्रानं चीनसाठी हेरगिरी केल्याचा संशय। ज्योतीच्या चीन दौऱ्याची ही चौकशी सुरू, तर हरियाणातून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक। सिंधमध्ये लष्करचा कमांडर सैफुल्लाचा खात्मा, भारतातील अनेक हल्ल्यात सैफुल्लाचा हात असल्याचं उघड। सोलापुरातील आगीत 8 जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृतांमध्ये समावेश। टॉवेल कंपनीला लागली होती आग, 12 तासांनंतर आगीवर नियंत्रण। आलात तर सोबत, अन्यथा तुमच्याशिवाय, खासदार नरेश म्हस्केंचा भाजपला इशारा। म्हस्केंच्या विधानानंतर नवी मुंबईत महायुतीत वादाची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कामाला। शिवसेना नेत्यांवर निवडणूक जबाबदारीचं वाटप। 19 जून पर्यंत मागवली मतदारसंघाची माहिती। भाजपच्या 81 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल। यादीशी संबंध नाही, विश्वास ठेवू नका, भाजपचं स्पष्टीकरण। मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक सत्कार सोहळ्याला उपस्थित नसल्यानं सरन्यायाधीश भूषण गवईंची जाहीर नाराजी। नाराजीनंतर तिन्ही अधिकारी चैत्यभूमीत उपस्थित। राज्यात उद्यापासून जोरदार पावसाचा इशारा। अरबी समुद्रात चक्राकार स्थितीमुळे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट।